वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। असं सगळ्यांना वंदन केलेलं आहे. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. सद्गुरूंचे आशीर्वाद मागितले आहेत. या जगाचे जे माता पिता आहेत पार्वती परमेश्वर शिवशक्ती त्यांनाही वंदन केलेलं आहे. आणि श्रोते हो, आपण सगळे जगदीश मूर्ती आपल्यातल्या अंतरात्म्यालाही वंदन करून आजच्या आपल्या संख्या आणि संज्ञा या मालिकेतल्या शेवटच्या भागाचा प्रारंभ करत आहे. हा शेवटचा भाग आहे. आपण अनेक संख्या पाहिल्या. या अध्यात्म क्षेत्रातल्या अनेक संख्यांचा अभ्यास केला. अगदी 18 पद्म पाहिली संख्या, 56 कोटी वसुंधरा पाहिली, 72,000 नाड्या पाहिल्या. असं करत 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 आपण शेवट 11, 10, 9, 8, 7 असं करत करत 1 पर्यंत आलो. आणि आज आपला प्रवास आहे तो शून्यापर्यंत. शून्याकडून शून्यापर्यंत. नाहीतरी आयुष्य म्हणजे काही, आयुष्य म्हणजे हा शून्याकडनं शून्यापर्यंतचाच तर प्रवास आहे. हे विश्व कशातून निर्माण झालं आहे, ते परब्रह्म काय आहे, त्याची उपासना कशी करायची हेही थोडंसं जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण शून्यापर्यंत पोहोचणार आहोत. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, निष्कल आहे, निरुपम आहे, निरुपाधिक आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. त्याची उपासना मात्र ते जरी निर्गुण असलं तरी त्याची उपासना मात्र अनंत गुणांनी करता येते, अनंत शक्तीने करता येते. म्हणजेच या सगळ्या ज्या विश्वामध्ये आढळणारे जेवढे गुण आहेत, जेवढ्या शक्ती आहेत, त्या सगळ्याचं मूळ स्थान काय आहे तर ते परब्रह्मच आहे. त्याच्यापासूनच हे विश्व निर्माण झाले. पण कुठलाही गुण, कुठलीही शक्ती एकदा सगुणात आली की मग ती अनंत राहत नाही. ती शांत होते, तिला अंत असतो, तिला कधीतरी शेवट असतो. आणि म्हणूनच म्हटलंय ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे जग आहे, हे शांत आहे, संपणार आहे, क्षर आहे. पण तरी सुद्धा जेव्हा साधक उपासनेसाठी सगुणाचा जेव्हा वापर करतो, सगुणाची जेव्हा आधार घेतो, तेव्हा त्या प्रत्येक साधकाने लक्षात ठेवला पाहिजे की ह्या सगुणाच्या आधारातून, सगुणाच्या माध्यमातून पोचायचे कुठपर्यंत तर पोहोचायचे त्या निर्गुणापर्यंत, त्या निराकारापर्यंत, त्या निरुपम अशा त्या परब्रह्मापर्यंत आपल्याला पोचायचे. हे ध्यानात घेऊनच साधना करायची. आणि ह्या गोष्टीमध्ये असं होतं की साधक त्या ब्रह्माच्या ज्या गुणाची उपासना करतो. आता गुण म्हटलं आपण, आत्ता तर म्हटलं तो निर्गुण आहे, पण तरी सुद्धा सच्चित आनंद हे त्याचेच तर गुण आहेत. आणि त्याच्याच त्या गुणाचं प्रतिबिंब जीवामध्ये पडलेले आहे. आणि जीवामध्ये ते सच्चित आनंद जे आहे ते अस्ति, भाती आणि प्रिय या गुणांनी ओळखले जातात. पण त्या ब्रह्माच्या ज्या गुणावर तुम्ही तुमचं लक्ष, तुमची उपासना, तुमची साधना केंद्रित कराल, तसतसं त्या भगवंताच्या गुणाचा प्रकाश या साधकाच्या उपासनेमध्ये, साधनेमध्ये दिसायला लागतो. आणि भगवंताचे ते गुण त्याच्यामध्ये परावर्तित सुद्धा व्हायला लागतात. आणि शेवटी आपलं सगळ्यांचं ध्येय हेच तर आहे, भगवंतापर्यंत पोहोचायचं. म्हणजे कसं पोहोचायचं तर त्याचे गुण आपल्याला आत्मसात करायचे. तर तसे जर का आत्मसात करायचे असले तर त्या ब्रह्माचे गुण तरी कुठले? ते परब्रह्म आहे तरी कसं? तर ते सर्वोच्च आहे, सर्वोत्कृष्ट आहे आणि सर्वांच्या पलीकडे आहे. समजा आपण असा विचार केला की सर्वांच्या पलीकडे असलेल्या त्या अतीत परब्रह्माची उपासना करायची. याचाच अर्थ असा झाला की ते अतीत आहे. आणि त्या अतीताच्या जे अलीकडे आहे ना, ते सगळं अशाश्वत आहे. आणि जे अतीत आहे ते केवळ शाश्वत आहे. म्हणजे ह्या अतीताची उपासना करता करता साधकाला हे कळायला लागतं की आपल्याला पोचायचे कुठे तर पलीकडे पोचायचे. या सगळ्या दृश्य विश्वाला ओलांडून पलीकडे जायचे. ह्या पंचमहाभूतांना, या त्रिगुणांना ओलांडून पलीकडे जायचे. आणि जेव्हा अशी भावना मुळातून आतून यायला लागेल तेव्हा
मग साधकाला या अशाश्वत गोष्टीमध्ये काही रसच उरणार नाही, त्याचा जीव त्याच्यात रमणारच नाही, आणि मग केवळ ब्रह्मच सर्वश्रेष्ठ आहे अशी अनुभूती आली की मग प्रत्येक घटनेमध्ये त्या भगवंताचा साक्षात्कार व्हायला लागेल. करता कोण आहे? रामच करताय, राम करविता, अशी जेव्हा अनुभूती येईल तिथे मग जीवाच्या कर्तेपणाला स्थानच उरणार नाही. कारण ब्रह्म कसं आहे तर ते अत्यंत पवित्र आहे. एक एक गुण जर का बघायला गेलो ना तर ब्रह्म कसं आहे? अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुद्ध आहे, आणि ते केवल आहे. शुद्ध आणि केवल मध्ये फरक आहे बरं का. शुद्ध असणं वेगळं आणि केवल असणं वेगळं. शुद्ध पाणी शुद्ध आहे असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडी का होईना भेसळ असते, त्याच्यामध्ये काहीतरी धुलीकण का होईना मिसळलेले असतात. पण परब्रह्म शुद्ध आहे एवढंच नाही तर ते केवल आहे. आणि केवल ह्याचाच अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काहीच मिसळलेलं नाहीये. का नाही मिसळलेलं? पण तेव्हा मिसळायला काही नव्हतंच. दुसरी कुठली गोष्ट असली तर ती त्याच्यात मिसळणार ना. परब्रह्म एकलंच होतं आणि त्याच्यात मिसळायला काहीच नव्हतं, त्यामुळे ते केवल आहे. समर्थांनी सुद्धा आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सांगून ठेवलेलं आहे, तया एक रूपासी दुजे नसा आहे, मना संत आनंद होऊनी पाहे. आणि खरंच आहे, शुद्धतेची व्याख्या काय आहे, केवलतेची व्याख्या काय आहे? तर आपल्याकडे ज्ञानी पुरुषांना परमहंस म्हटलं जातं. परमहंस, हन धातूचे तर अनेक अर्थ आहेत, पण इथे हंस शब्द जरी नुसता घेतला, जो आपल्या ओळखीचा, आपल्याला जो माहिती असलेला जो हंस पक्षी आहे त्याचं जरी उदाहरण घेतलं तरी हंस पक्षी काय दर्शवतो? हंस पक्षी कसा असतो तर शुभ्रतेची अगदी अत्युच्च सीमा आहे. पराकोटीची शुभ्रता म्हणजे हंस असं म्हटलं जातं. म्हणजेच या साधकाच्या मनातनं या संपूर्ण किंवा त्याच्या शरीरातले पंचकोश अत्यंत निर्मळ झालेले आहेत, आणि जो या अशाश्वताच्या पसाऱ्यामधनं फक्त शाश्वतच निवडतो असा तो हंस आहे असंही म्हणता येईल. किंवा हंसाचा दुसरा गुण आहे तो म्हणजे नीर क्षीर विवेक. विवेक आहे हंसाच्या ठिकाणी, विवेक आहे. पाणी आणि दूध एकत्र करून त्याला दिलं तर तो केवळ त्याच्यातलं पाणीच पितो. तसाच हा साधक कसा आहे, या सगळ्या मिथ्या जगातलं, या दृश्य विश्वातलं सगळं तो बाजूला सारतो, हा पसारा दूर सारतो आणि एक चिरंतन शाश्वत जे केवल परब्रह्म तिथपर्यंत जाऊन पोचतो. आणि म्हणून त्याला हंस म्हटलेलं आहे. आणि या हंसामधले जे श्रेष्ठ असतात त्याला परमहंस असंही म्हटलेलं आहे. म्हणजे अत्यंत स्वच्छता आणि नीरक्षीर विवेक हे हंसाचे दोन्ही गुण ज्याच्यात आहेत त्यांना परमहंस म्हटले. अशा या आत्म्याची मूर्त आणि अमूर्त अशी दोन्ही रूपं आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच अमूर्त आहे ते सगळ्यात श्रेष्ठ रूप आहे. नेहमीच आपण बोललेलो आहोत आत्तापर्यंत, व्यक्तापेक्षा अव्यक्त श्रेष्ठ आहे, मूर्तापेक्षा अमूर्त श्रेष्ठ आहे. आणि या विश्वामध्ये इतकी विविधता जरी आढळत असली तरी त्याच्यामध्ये सगळ्या विश्वामध्ये एकतानता आहे. या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने हे संपूर्ण विश्व बांधलेलं आहे. आपण साधं जरी इथनं रस्त्यावर जरी गेलो, एखादी गाडी घेऊन किंवा चालत जरी गेलो तरी कोणीतरी येऊन आपल्याला धडकू शकतं. पण या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये कोणीही कुणावर धडकत नाहीये. ग्रह नक्षत्र तारे यांचा सगळ्यांचा कक्षेमधनं प्रवास सुरू आहे आणि त्यांच्यामध्ये एकतानता आहे, त्याच्यामध्ये शिस्त आहे, त्याच्यामध्ये अनुशासन आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये इतकी एक शिस्त, एक फार प्रकारचं एक नियमबद्धता त्याच्यामध्ये दिसून येते. आणि हीच नियमबद्धता भगवंताच्या परब्रह्माच्या मध्ये सुद्धा आहे. म्हणजे आता बघूया विविधतेमध्ये एकता कशी आहे तेही आपण थोडंसं बघणार. माणसं किती वेगळी आहेत. म्हणजे बघा ना, मी नेहमीच सांगते, वृक्ष वेली पशु पक्षी डोंगर नद्या पर्वत झरे या सगळ्यामध्ये विविधता आहे. पण तरी सुद्धा कुठलाही पर्वत म्हटला तरी पर्वतामध्ये एक काहीतरी समान गुण आहे. माणूस जरी म्हणला, अगदी आफ्रिकेच्या जंगलातला एखादा अगदी निरक्षर माणूस असो किंवा अगदी एखाद्या विकसित देशातला उच्च पदस्थ अधिकारी किंवा अगदी पंतप्रधान किंवा प्रेसिडेंट असो, माणूस म्हणून दोघांच्या मध्ये काय फरक आहे? शेवटी माणूसच आहे. हा काळा असेल तो गोरा असेल, हा उंच असेल तो बुटका असेल, पण माणूस हा सगळीकडे सारखाच आहे. कुत्रा, समजा कुत्र्या बाबतीत आपण विचार केला
तर अगदी मोठा ग्रेट डेन असेल, जर्मन शेफर्ड असेल किंवा छोटासा पामेरियन असेल, पण शेवटी या सगळ्यामध्ये किंवा अनेक कुत्री आहेत, अगदी काय डॉबरमन आहे, लॅब्रेडॉर आहे, अशी अनेक कुत्री आहेत, पण त्याच्यामधला कुत्रेपणा हा समान आहे, माणसातला माणूसपणा हा समान आहे. आता हेच आणखीन व्यापक केलं तर सचेतन गोष्टीमधलं चैतन्य आहे हे समान आहे. कुत्रा, मांजर, गाय, बैल, घोडा, उंट ह्या सगळ्यामध्ये समानता काय आहे तर त्यांच्यामधली सचेतनता आहे, चैतन्य आहे, ते सगळ्यांमध्ये समानच आहे. आकार वेगळे असतील, प्रकार भिन्न असतील, पण समानता आहे. आता हे आणखीन व्यापक केलं तर सचेतन आणि अचेतन या सगळ्या गोष्टींना व्यापून राहणारं एकच आहे, समान तत्व आहे, ते म्हणजे परब्रह्म आहे. चराचरामध्ये ते परब्रह्म भरलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्यां जगत. आणि आता पाश्चात्य राष्ट्रांनी शोध लावलेला आहे की या सगळ्यामध्ये एक स्पेशल काहीतरी घटक आहे. सगळ्यामध्ये, अगदी सगळ्यामध्ये एक स्पेशल घटक आहे आणि त्याला त्यांनी नाव दिले गॉड पार्टिकल. पण हे आपल्याकडे आधीच माहिती होतं. चराचरामध्ये ईश्वर भरला हे आपण आधीच जाणत होतो, पण ह्या सगळ्यांना व्यापून राहणारं जे आहे ते ब्रह्म आहे. कळतंय हो, पण वळत नाही. बुद्धीला आकलन होतंय, पण त्याचा प्रत्यय काही आम्हाला येत नाही, आम्हाला नाही दिसत आहे अजून परमेश्वर परब्रह्म सगळीकडे. मग या अमूर्ताचा साक्षात्कार होण्यासाठी साधकांनी स्वतः आधी अमूर्त व्हायला पाहिजे. पण आम्ही तर मूर्त आहोत, आम्ही तर दिसतोय, आम्ही तर प्रत्यक्ष आम्हाला आकार आहे, तर अमूर्त कसं व्हायचं? तर अमूर्त व्हायला पाहिजे म्हणजेच हळूहळू हळूहळू एक एक उपाधी काढून टाकायचे. उपाधी रहित आपल्याला होता आलं पाहिजे. म्हणजे उपाधी रहित होऊन, आकार रहित होऊन मी देह आहे ही भावना काढून टाकून देह बुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हाच आपल्याला परब्रह्मा इतकं विशाल होता येईल. म्हणजेच काय करायचंय तर आपलं अस्तित्व संपवून टाकायचं. आपलं अस्तित्व संपवायचंय म्हणजेच आपण शून्याकार व्हायचंय. शून्याकार व्हायचंय. मी 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 जे मी म्हणतेय, मी अशी आहे, मी तशी आहे, मी यांची पत्नी आहे, ह्याची आई आहे, यांची सून आहे, त्यांची मैत्रीण आहे, काहीच नाही. मी उपाधिरहित होऊन जेव्हा मी शून्य, माझ्यातला मी जेव्हा विरघळून जाईल, जेव्हा मी शून्याकार होईल, तेव्हाच मी कदाचित त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकेल. आज आपण या शून्याचाच विचार करणार. हे शून्य आहे तरी काय? शून्य आपण म्हणतो ना की शून्य म्हणजे काय आहे, तर शून्यचा अर्थ खरा म्हटला तर अगदी डिक्शनरीत बघितला तर शून्य म्हणजे अभाव, शून्य म्हणजे राहित्य, शून्य म्हणजे रिक्तता. हे सगळं रिकामेपण सूचित करणारं चिन्ह आहे ते म्हणजे शून्य आहे. दुसऱ्या अंगाने पाहिलं तर शून्य काय आहे, तर आकाश हे शून्य आहे, अवकाश हे शून्य आहे, किंवा शून्य म्हणजे पोकळी, शून्य म्हणजे व्हॅक्यूम, शून्य म्हणजे स्पेस. एवढंच कशाला की परब्रह्माचं, विष्णूचं एक नाव सुद्धा शून्य आहे बरं का. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूचं एक नाम आहे शून्य. म्हणजे शून्य ज्याला आपण झिरो म्हणतो, ते शून्य काही एवढं पोकळ सुद्धा नाही येतं, ते शून्य आहे, ते भरीव आहे. सुवर्ण वर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरहा विषमशून्यो घृताशीर चलश्चलः. असं विष्णूचं शून्य हे नाम आहे. म्हणजे कसं आहे, सत नाही आणि असतही नाही, या भावाच्या पलीकडे जे आहे ते शून्य आहे. इंद्रिय ग्राम अशा ज्ञानाच्या जे पलीकडे आहे, जे डोळ्यांनी दिसत नाही, जे कानाने ऐकू येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याची चव बघता येत नाही, असं आहे ते शून्य आहे. ते गुणरहित आहे, ते आकार रहित आहे, म्हणून ते शून्य आहे. इथे आता हे जे विष्णूचं नाव पाहिलं, इथे अभावन म्हटलेलं नाहीये, तर ते ब्रह्माचं तटस्थ असं लक्षण आहे. तटस्थ म्हणजे साक्षी भाव आहे. शून्य हे परमात्म तत्वाचं सुद्धा नाव आहे. किंवा चराचर सृष्टीचं उत्पत्ती स्थान काय आहे, तर तेही शून्यच आहे. मोक्षाला म्हटलेलं आहे ही शून्यावस्था आहे. मोक्ष प्राप्त करायचंय म्हणजे काय करायचं, तर शून्यावस्थेपर्यंत पोहोचणं हाच खरा तर मोक्ष आहे.
किंवा आता जेव्हा वाचा शून्य होते, वाणी शून्य होते, तेव्हा ते मौन असतं. आणि ते मौन जेव्हा खरं आतून येईल, निर्वासन मौन होईल, तेव्हा ते निरंतर मौन असतं. तेव्हा त्याच्यामध्ये निरपेक्षता असते. अशा मौनालाही शून्यावस्था म्हटलेलं आहे. याच्या पलीकडे आमच्या कबीरजींनी तर शून्य कशाला म्हटलेलं आहे, तर या सहस्रार चक्राला शून्य म्हटलेलं आहे. शून्य शिखर पर अनहद बाजेजी, असं कबीरजींचं एक भजन आहे. कबीरजींची निर्गुण भजनं जी आहेत ना, त्याच्यामध्ये हाच सगळा भाव आहे. आणि ह्याच्यामध्ये ही सगळी जी भाषा आहे ती सगळी समाधी भाषा आहे, कूट भाषा आहे. कबीरजी म्हणतात, शून्य शिखर पर, शून्य शिखर पर अनहद बाजे जी, शून्य शिखर पर. शून्य शिखर पर अनहद बाजे जी, उल्टी पवन चढ़ाऊंगा, चढ़ाऊंगा, निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. कबीरजींची ही सगळी जी निर्गुणी भजन आहे ना, त्याचा विचार केला तर आपण अगदी चकित होतो, थक्क होतो. उलटी पवन चढाऊंगा म्हणजे कुंडलिनी जागृत आहे, खालून वर जायची. ही सगळी एक एक चक्र भेदत जी कुंडलिनी जेव्हा इथपर्यंत जाऊन पोचते, वरपर्यंत म्हणजे कुठे जाऊन पोचते, तर सहस्रार चक्र आहे. सहस्रार चक्र त्याला म्हणतात, त्यालाच ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे. इथे टाळूपाशी एक रंध्र आहे, जे माहिती नाही आपल्याला, पण जेव्हा जन्माला प्राणी येतो तेव्हा ते रंध्र असतं, त्याला ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे. किंवा त्याला नंदद्वार म्हटलेलं आहे. आनंद मिळतो त्या ब्रह्मरंध्रामध्ये जेव्हा त्या तिथे, अर्थात सायंटिफिक भाषेमध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. पिट्युटरी ग्लँड जेव्हा ती तिरकी होते आणि तेव्हा त्याच्यातनं आनंद असा झिरपट, अमृताचं काय म्हणतात सरोवर त्याला म्हटलेलं आहे. हे अमृत झिरपट झिरपट जेव्हा अंगामध्ये मुरत जातं, त्याला नंदद्वार म्हटलेलं आहे, त्याला दशमाचं द्वार म्हटलेलं आहे, त्याला विद्रुती द्वार म्हटलेलं आहे, त्याला मध्यपथ म्हटलेलं आहे, त्याला गगनमंडल म्हटले. कितीतरी नाव आहेत, पण कबीरजींनी त्याला नाव दिले शून्य शिखर पर. आणि तेच कुमार गंधर्वांनी अतिशय सुंदर गायलेले, शून्य शिखर पर अनहद बाजेजी. तिथे आवाज कुठला आहे तो आवाज, हा आपण जो आवाज करतो तो नाही बरं का. आपले सगळे आवाज आहेत, या विश्वामध्ये जे जे आवाज आहेत त्या सगळ्याला आहत आहे. एकमेकावर आपटल्याने आवाज येतात. म्हणजे अगदी टाळी घ्या, चुटकी वाजवतो किंवा अगदी ड्रम वाजवाल, पेटी वाजवाल, जे काही वाद्य आहे तिथे आघात आहे. इथे मात्र अनहत ध्वनी आहे, अनाहत ध्वनी आहे. काही कशावर आपटलेलं नाही आणि तरी सुद्धा ध्वनी आहे. तो ध्वनी कबीरांनी सांगितलेलं आहे. हा शून्य शिखर आहे. असे शून्याचं तर इतकं गूढ वर्णन केलेलं आहे कबीरजींनी केलंय. सगळ्याच संतांनी खरं तर शून्याचं वर्णन केलंय. पण व्यवहारात सुद्धा या शून्याला महत्व आहेच ना. व्यवहारात सुद्धा किंवा अगदी दुर्गेचं वर्णन करताना सुद्धा तिचं वर्णन केलेलं आहे. मंत्राणाम मातृका देवी, शब्दानाम ज्ञानरूपिणी, ज्ञानानाम चिन्मयातीता, शून्यानाम शून्य साक्षिणी. ती कशी आहे, ही दुर्गा कशी आहे, ही देवी कशी आहे, त्रिपुर सुंदरी कशी आहे, तर शून्यानाम शून्य साक्षिणी. किंवा सद्गुरूंचं वर्णन करताना सुद्धा आपण नेहमीच म्हणतो ना, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हे विश्व तरी काय आहे, हे बिग झिरो आहे शेवटी. अखंड आहे पण ते मंडलाकार, गोल आहे. संपूर्ण ब्रह्मांड हे गोल आहे आणि गोल म्हणजे मोठं शून्यच आहे शेवटी. त्या शून्यातनं सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे. अगदी सगळ्यांनी, म्हणजे आता शून्याचा जर का शोध घेत गेलं ना, तर सगळ्या संतांनी मुनींनी सुद्धा हे शून्याचंच वर्णन केलेलं आहे. समाधी म्हणजे तरी काय असते, समाधी म्हणजे तरी अवस्था कुठली असते, तर ती स्वरूप शून्य अवस्था आहे. स्वरूपाचं भान नाहीच होणं हीच तर समाधी आहे. पातंजल योगसूत्रामध्ये सांगितलंय, तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमिव समाधीही. पातंजल योगसूत्र सांगतं की स्वरूप शून्यता हीच समाधी आहे. ध्याता जो असतो तो स्वरूप शून्य होणं हीच समाधी आहे. आणि समाधी ही ध्यानाची पक्व अवस्था आहे. ध्यान जेव्हा तुमचं परिपूर्ण होतं,
पूर्तता येते तेव्हाच समाधी लागते. आणि ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत प्रवेश करणं म्हणजेच तिथे आलंबनाचा एकमात्र प्रत्यय अनुभवणारा ध्याता सुद्धा इथे जणू काही शून्य झालेला असतो. इव म्हटलेले जणू काही शून्य. हे शून्य होणं कायमचं नाहीये. ही सविकल्प समाधी जी असते त्याच्यामध्ये शून्य होणं हे कायमचं नाहीये. तर त्या स्थितीपुरता तो शून्य होऊन गेलेला असतो. पण जेव्हा तो साधक, तो ध्याता त्या समाधीतनं बाहेर येतो तेव्हा त्याला त्या काळापुरती काहीही आठवण शिल्लक नसते. किंवा जर कोणी सांगत असेल ना की समाधीमध्ये मला हे अनुभव आले, तर ते अनुभव खोटे आहेत. ते खोटे आहेत, कारण समाधीतला अनुभव नंतरही आठवत नाही, कारण तो तेव्हा शून्य झालेला असतो. अशी ही शून्यावस्था आहे. शून्य फार महत्व आहे. आपल्याला वाटतं शून्य ही संख्या काहीच नाहीये. पण खरंच सांगू का, भारताने जगाला दिलेली देणगी म्हणजे शून्य आहे. जगाला या बाकीच्या संख्या एका पुढे एक मांडता आल्या, पण शून्यमुळे त्याला पूर्तता आली. आणि शून्यमुळेच 10 ही संख्या निर्माण झाली. आणि 10मुळेच पुढची सगळी दशमान पद्धती जी आहे ना, ही या शून्य संख्येमुळेच निर्माण झालेली आहे. एवढंच कशाला, गुरु शिष्यांचा जो संवाद असतो ना, तेव्हा सुद्धा गुरु अत्यंत श्रेष्ठ अवस्थेत असला पाहिजे आणि शिष्य हा शून्य अवस्थेत असला पाहिजे. शिष्याची पाठी जेव्हा कोरी असते आणि गुरुवर दृढ विश्वास असतो, दृढ श्रद्धा असते, तेव्हाच त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद होतो. आणि गुरुनी केलेला जो शक्तिपात आहे, जो अनुग्रह आहे, जी मंत्र दीक्षा आहे, ती स्वीकारायला शिष्य तयार होतो. हे सुद्धा शून्यावस्थेचं फार महत्व आहे. ही शून्यावस्था कशी आहे? भाववृत्त्या हि भावत्वम, शून्यवृत्त्या हि शून्यता. भाववृत्तीने विचार केला तर भाववृत्ती आहे, शून्यवृत्तीने विचार केला तर शून्य आहे. ब्रह्मवृत्त्या हि पूर्णत्वम तथा पूर्णत्वम अभ्यसेत. म्हणून पूर्णाचा अभ्यास करावा. पण पूर्ण तरी काय, शेवटी एक ते मोठं वर्तुळ आहे, एक शून्यच आहे असं म्हणता येईल. अशा या शून्यापर्यंत आपल्याला पोचायचे. सुरुवात शून्यापासून आणि शून्यापर्यंत पोचायचे. पण व्यवहारात सुद्धा शून्य गोष्टी असतात बरं का. अगदी विधिमंडळामध्ये सुद्धा शून्य प्रहर असतो, ज्याला 0 आवर म्हणतात. तसा शून्य प्रहर आपल्या राजकारणामध्ये सुद्धा आहे. किंवा सापाला 2 नाव आहेत बरं का. सर्प जो असतो त्याला कान नसतात, त्याला आवाज ऐकू येत नाही असं म्हटलेलं आहे, म्हणून त्याला शून्य कर्ण म्हणतात. किंवा त्याला पायही नाही आहेत म्हणून त्याला शून्य चरण असंही म्हटलेलं आहे. शून्य कर्ण आणि शून्य चरण म्हणजे सुद्धा सापच आहे. शून्यावस्था, अध्यात्मामध्ये शून्यावस्थेचा अनेक वेळेला उल्लेख येतो की शून्यावस्था म्हणजे काय आहे, तर ही द्वंद्वातीत अवस्था आहे. द्वंद्वाच्या पलीकडे जो गेलाय तो शून्यावस्थेला पोचतो. किंवा शून्याकार होणं म्हणजे स्थल आणि कालाचं भान न उरणं, याला शून्यावस्था म्हटलेलं आहे. अशी या शून्य 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 संख्येचं आपण वर्णन बघतोय. पण अजून झालं का? झालं नाही अजून. पण शून्याला खरं म्हटलं तर अंतच नाही. शून्य संख्या जर का असेल तर त्याला खरं म्हटलं तर अक्षरशः अंत नाहीये. किंवा आता एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की हा वृत्ती शून्य अवस्था, चिंता शून्य अवस्था, दैन्य शून्य अवस्था म्हणजे काय आहे, तर त्याच्याबद्दलही शंकराचार्यांनी फार सुंदर सांगून ठेवलेले. शंकराचार्य म्हणतात, चिंता शून्यम दैन्य भैक्षमशनम पानं सरिद्वारिषु स्वातंत्र्येण निरंकुशा स्थितिर्भैर निद्रा श्मशाने वने वस्त्रं क्षालन शोषणादिरहितं दिग्वास्तु शय्यामहि संचारो निगमांतवीथिषु विदां क्रीडा परे ब्रह्मणि. काय सांगितलंय? चिंता शून्य, दैन्य शून्य. आम्हाला आज प्रत्येकाला काळजी आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे. एकच उपाय आहे, एक औषधच सांगितलंय. चिंता शून्य व्हायचे, दैन्य शून्य व्हायचे, तर तुम्ही काय सेवन करायला पाहिजे, तर भैक्षम अन्न, भिक्षा मागून आणलेलं अन्न हे चिंता शून्य असतं, दैन्य शून्य आहे. ते जर का सेवन केलं आणि पानम सरिद्वारिषु आणि नदीचं खळखळणारं पाणी जर का तुम्ही प्यायलं, स्वातंत्र्येण निरंकुशा स्थितिरभीर
निद्रा स्मशाने वने, अशा साधकाला स्मशानात असो किंवा जंगलामध्ये असो निद्रा सुखाने लागते, कारण तो निरंकुश आहे, स्वातंत्र्य आहे त्याच्याकडे, आणि त्यामुळे तो निरंकुश स्थितीमध्ये कुठेही शांतपणाने झोपू शकतो. आपल्याला लागेल का स्मशानामध्ये झोप? नाही लागणार, कारण आपल्या मनात भीती आहे. पुढे त्यांनी सांगितलं वस्त्रम, वस्त्र कुठला हा साधक परिधान करतो? वस्त्रम क्षालन शोषणादिरहितम. आपल्याला कपडे घालायचे म्हणजे ते धुवावे लागतात, ते वाळवावे लागतात. इथे क्षालन पण नाही आणि शोषण पण नाही, म्हणजे धुवायचे पण नाही आहेत आणि वाळवायचे पण नाही आहेत, कारण त्यांचं वस्त्र काय? दिग्वस्तू, दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे. आणि शय्या कोण आहे? तर शय्या मही, ही पृथ्वी हीच ज्यांचं बिछान आहे, मेदिनी हीच ज्यांची बिछान आहे. संचारो निगमांत वीथिषु विदाम, आणि ते विहार कुठे करतात? संचारो निगमांत वीथिषु, वेदांमध्ये ज्यांचा विहार आहे. आणि जे क्रीडा कुठे करतात? या परब्रह्मामध्ये ज्यांची क्रीडा आहे. असे चिंताशून्य, दैन्यशून्य असे जे साधक आहेत ते ह्या स्थितीला पोचतात, परब्रह्माच्या पर्यंत पोचतात. अवघड वाटतंय का हे? आणखीन सोपं करूया. हे आचार्यांनी सांगितलंय, पण आचार्यांनी जे सांगितलंय तेच आमचे समर्थही सांगतात बरं का. समर्थांचा श्लोक सुद्धा अशाच अर्थाचा आहे. सुषुप्ती वना माझी निजूनी जावे, सुषुप्ती वना माझी निजूनी जावे, उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. उषाला काय घ्या? प्रभूचे मऊ पाय घ्यावं, मृदुपाद घ्यावे, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा. वरतून पांघरून काय घ्यायचंय? या दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. तेच सांगितलंय समर्थांनी, जे आचार्यांनी सांगितले तेच वेगळ्या शब्दामध्ये सांगितलं. शेवटी काय आहे? प्रवास आपला शून्याकडनं. आधी कोण होतो? तुम्ही होता 100 वर्षापूर्वी? नव्हतो. शून्यापासून हा शून्याकडे प्रवास आहे. तरी सुद्धा आयुष्यामध्ये जगताना आपण किती गोष्टी गोळा करतो, किती एफडीज आहेत, किती फंड आहेत, किती आमच्या पॉलिसीज आहेत, किती हे पाहिजे ते पाहिजे, किती दागिने, किती सोनं, किती नाणं आम्ही गोळा केले, संख्या किती गोळा केल्या. आता आपण संख्या आणि संज्ञाचा विचार करते. संख्या किती कोटीची संपत्ती आपण गोळा केली आहे. बरं संपत्ती जाऊ दे, किती ग्रंथ गोळा केलेले आहेत, ग्रंथांचा अभ्यास आहे, पदव्या गोळा केलेल्या आहेत, मित्र परिवार नातेवाईक शिष्य सगळं गोळा करून बसलोय. पण शेवटी हे सगळं सोडून इथेच जायचंय. जायचंय कसं? शून्यापासून शून्यापर्यंत प्रवास करायचा आहे. सगळं इथेच ठेवून जायचंय. एवढं गोळा केलेलं माझं 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 म्हणून काहीच घ्यायचं नाही. धनानी भूमौ पशवश्च गोष्टी. धन कुठे राहणार आहे? इथे जमिनीवरच राहणार आहे. आमचे पशु पक्षी गाय बैल घोडे इथेच राहणार. पशवश्च गोष्टी. भार्या कुठपर्यंत? गृहद्वारे. पत्नी फक्त दारापर्यंत येईल तुमच्या मृत्यूनंतर. भार्या गृहद्वारे जनस्मशाने. नातेवाईक फार तर स्मशानापर्यंत येतील. जो देह मी एवढा नटवला सजवला सांभाळला तो तरी येणार आहे का माझ्याबरोबर? तोही येणार. देहश्चिताया, तो चितेवर जाणार आहे. परलोक मार्गे. परलोक मार्गावर माझ्या बरोबर कोण येणार आहे? कर्मानुगो गच्छति जीव एका. एकटाच जाणार आहेस, एकटाच जाणार आहेस. कोणी अगदी माझे जीवलग फार प्राणप्रिय मला जी लोक आहेत ती देखील माझ्या बरोबर येणार नाही. सगळं इथेच सोडून जायचंय. हे सगळं एकदा कळलं ना की मग खरंच त्या परब्रह्माची ओढ लागते. या संख्या आणि संज्ञाचा विचार करत करत आपण या शून्यापर्यंत येऊन पोचलोय. पण शेवटी आपल्याला हे कळून चुकलंय की आपणच एक मोठं शून्य आहोत. खरंच या सृष्टीमध्ये या संख्यांचा इतका मोठा खेळ चालला असला तरी अंतिम संख्या आहे ती शून्य आहे. या सृष्टीमध्ये सुद्धा एक गोल्डन रेशो आहे बरं का. या सृष्टीमध्ये जसं आपण पाहिलं डिसिप्लिन आहे, ग्रह तारे नक्षत्र यांची कुठेही धडक होत नाही, तसं या सृष्टीमध्ये एक इतका डिसिप्लिन आहे. अगदी मधमाशाचं पोळं घेतलं त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे. अननसाचे वरचे काटे घेतले त्याच्यामध्ये एक काहीतरी सिस्टीम आहे. सूर्यफुलाच्या बियांचा मधला गाभा घेतला त्याच्यामध्ये सिस्टीम आहे. या सगळा एक गोल्डन रेशो आहे. 1:1.6 असं जर का केलं तर तो एक गोल्डन रेशो आहे. त्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे. नीट विचार केला तर या सगळ्यामध्ये एक प्रमाणबद्धता आहे, एक नियमबद्धता आहे. आणि मग आपल्याला शेवटी कळून चुकतं की अरे मी कोणीच नाही आहे,
मी जेव्हा स्वतःला फार मोठा विद्वान शहाणा समजत होतो तो मी कोणीच नाहीये. आचार्य जसे म्हणतात तसा आपण विचार केला. कस्त्वम, कोणेस तू? कस्त्वम कोहम कुत आयातः कामे जननी को मे तातः. तू कोण आहेस, मी कोण आहे, आपण कुठून आलो, कोण आई आहे, कोण बाबा आहेत, हे काही माहिती नाहीये. इति परिभावय सर्वमसारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. फार सुंदर श्लोक आहे, आपल्याला अंतर्मुख करणारे. कस्त्वम कोहम कुतमायातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. सगळं सोडायचे पण ह्याच देहातून आपल्याला त्या मोक्षापर्यंत पोचायचे, त्या शून्यापर्यंत, त्या बिग झिरोपर्यंत पोचायचे. पण स्वतः झिरो होऊन जायचे, स्वतः शून्यावस्था अनुभवायची. नुसतीच अनुभवायची म्हणजे दाखवण्यापुरती नाही, ती आतून कळलं पाहिजे की मी किती शून्य आहे. या शून्यापासूनचा शून्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण या संख्या आणि संज्ञा ह्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. इथेच आता थांबूया. या मालिकेचाही इथे समारोप करत आहोत, या आजच्या उपक्रमाचाही समारोप इथे करत आहोत. आता परत एक नवीन कुठला तरी विचार, नवीन काहीतरी चिंतनासाठी विषय घेऊन परत आपण भेटणारच आहोत. आता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.